नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सौरभ बाळू बनसोड आणि मी शुभम हिम्मतराव दौड. मी सोनल पंढरीनाथ शेजूळ. मी माधवी तात्याराव वाकळे. तर आम्ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संचालित डॉक्टर गंगाधरराव पात्रीकर कृषी महाविद्यालय पाथरी येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी. तर चतुर्थ वर्षात चालत असणाऱ्या रावे रूरल अवेअरनेस वर्क एक्सपिरियन्स म्हणजेच की ग्रामीण जागरूकता कार्यानुभव प्रशिक्षण या अंतर्गत महाविद्यालय तसेच विद्यापीठाने निवडून दिलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत चालणारे गावे म्हणजेच की विरमगाव या गावाची निवड आम्हाला करून दिलेली आहे. तर नुकतंच सौरभनं सांगितल्याप्रमाणे या आम्हाला दिलेल्या विरमगावमध्ये शेतकऱ्याच्या बांधावर आम्ही रोज जाऊन रोज नवनवीन वेगवेगळे असे प्रात्यक्षिके म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन आम्ही सादर करतो. जसे की माती परीक्षण, बीज प्रक्रिया, बीज उगवण क्षमता तपासणी आणि असे बरेचसे नवनवीन असे डेमो आम्ही तिथे सादर करतो. आम्ही गावात गेलो असता शेतकऱ्यांनी आम्हाला बरेचसे असे वेगवेगळे प्रश्न विचारले, जसे की रासायनिक खतांचा वाढत चाललेला वापर, रासायनिक खतांचा फवारणीचा खर्च आणि शेतीचे मातीचे बिघडत चाललेलं आरोग्य यावर काही नैसर्गिक आणि प्रभावी असा उपाय आहे का? तर याचा उत्तर आहे दशपर्णी अर्क. साहजिकच पण हे आपल्या सेंद्रिय शेतीतील एक जुने प्रभावी आणि रामबाण औषध आहे. शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की दशपर्णी आर्क का वापरावे व त्याचे फायदे काय? तर दशपर्णी आर्कच्या वापरामुळे पिकांना किडींपासून दूर ठेवता येते व त्यांची वाढ थांबवता येते. दशपर्णी आर्कच्या वापरामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांना कुठलाही धोका नसतो. त्यानंतर रस शोषण करणारे किडे म्हणजेच की मावा, तुडतुडे आणि अळीवर्गीय किडे यांपासून संरक्षणासाठी दशपर्णी आर्क हा एक महत्त्वाचा व प्रभावी उपाय आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की हे दशपर्णी अर्क बनवायचे कसे. तर मग आता जाणून घेऊया यात लागणारे घटक म्हणजे कोणकोणते. प्रथमतः यामध्ये लागणारे 5 किलो कडुनिंबाचा पाला, सीताफळ, पपई, करंज, निरगुडी, धोत्रा, रुई आणि गुळवेल प्रति 2 किलो आणि त्यांच्यासोबत 10 लिटर गोमूत्र आणि 5 किलो शेण आणि थोड्या प्रमाणात गूळ यांचा समावेश असतो. तर सर्वप्रथमतः सर्व पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. त्यानंतर 200 लिटरची पाण्याची टाकी घ्यावी. त्यामध्ये 170 लिटर पाणी टाकावे. सर्वप्रथमतः त्यामध्ये गोमूत्र आणि शेण टाकावे. त्यानंतर स्वच्छ धुतलेली पाणी ही त्यामध्ये टाकावी. ते मिश्रण ढवळून घ्यावे आणि 5 दिवसासाठी ठेवावे. 6व्या दिवशी 6 लिटर पाणी टाकावे. दिवसातून 3 वेळा ते ढवळून घ्यावे आणि ते फर्मेंटेशनसाठी 1 महिना ठेवावे. त्यानंतर 1 महिन्यानंतर ते मिश्रण गाळून घ्यावे. फवारण्याची मात्रा 125 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा 2.5 लिटर प्रति 200 लिटर पाण्यामध्ये टाकावे.